नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 1500 स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल खर्च व कामगार खर्च किती येऊ शकतो या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे। तुम्हाला जर 1500 स्क्वेअर फूटचं घर बांधायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये टोटल मटेरियल किती लागणार आहे, जसे सिमेंट असेल, स्टील असेल, मटेरियल किती लागणार आहे सर्व माहिती मिळणार आहे। आणि त्याचबरोबर कामगार खर्च किती येऊ शकतो 1500 स्क्वेअर फूटचं घर बांधण्यासाठी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे। तुम्हाला घर बांधायचं असेल 1500 स्क्वेअर फूटचा तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा होऊ शकतो। चला तर मग वेळ न घालवता माहिती जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, माहिती सुरू करण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे। तुम्ही जे कन्स्ट्रक्शन करणार आहे त्यासाठी मटेरियल तुम्ही कोणत्या क्वालिटीचं वापरणार आहेत, कोणत्या कंपनीचं वापरणार आहेत त्यावरती टोटली खर्च डिपेंड असतो। पण तुम्ही आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर एक तुम्हाला अंदाज लागणार आहे की 1500 स्क्वेअर फूट साठी टोटल खर्च किती येऊ शकतो। मित्रांनो, समजा तुम्हाला 1500 स्क्वेअर फूटचं घर बांधायचं असेल आणि तुम्हाला टोटल बजेटचा अंदाज नसेल की किती पैसे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे घर बांधण्यासाठी, तर व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा होणार आहे। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर एक तुम्हाला अंदाज आला मटेरियलचा, कामगार खर्चाचा, तर एक तेवढं पैशाचं तुम्ही जजमेंट तयार करून ठेवू शकता। एक तुम्हाला अंदाज येण्यासाठी व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचा होऊ शकतो। मित्रांनो, 1500 स्क्वेअर फूटचं घर बांधण्यासाठी सिमेंट किती लागणार आहे? सिमेंट साधारणतः 600 ते 650 बॅगच्या आसपास लागणार आहे। आपण 650 बॅग धरूया जास्तीत जास्त। आता एका सिमेंट बॅगची किंमत किती धरायची? आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे रेट आहेत, पण आपण एक 360 रुपये एका सिमेंट बॅगची किंमत धरूया। 650 बॅगची झाले 23,400 रुपये सिमेंटसाठी। त्यानंतर स्टील किती लागणार टोटल आरसीसी कामासाठी, जसे फुटिंग असेल, कॉलम असेल, स्लॅब असेल, लॉप लेंटल असेल, सर्व कामाचं स्टील 5,500 किलो ते 6,000 किलो या रेंज मध्ये लागणार आहे। स्टीलचा जो खरेदीचा रेट आहे आपण तो 65 रुपये पर किलोचा धरूया। स्टील सुद्धा कंपनी प्रमाणे आणि ब्रँड प्रमाणे वेगवेगळं असू शकतं, पण आपण 65 रुपयाचा स्टीलचा रेट धरूया म्हणजे आपल्याला एक अंदाज लागू शकतं। आपण 5,500 किलो स्टील धरूया समजा लागणार आहे, तर 65 रुपये जरी रेट धरला तर त्याचे झाले 3,57,500 रुपये स्टीलसाठी। त्यानंतर बांधकाम करण्यासाठी व आरसीसी कामासाठी टोटल कामासाठी क्रश सँड किती लागणार आहे? क्रश सँड साधारणतः 21 ते 22 ब्रासच्या आसपास लागणार आहे। क्रश सँडचा जो खरेदीचा रेट आहे, ब्रासचा जो रेट आहे तो आपण 6,000 रुपये धरलेला आहे। आता क्रश सँडचा रेट सुद्धा प्रत्येक गावामध्ये वेगवेगळा असू शकतो, पण आपण एक ॲव्हरेज क्रश सँडचा जो रेट आहे ब्रासचा तो 6,000 रुपये धरलेला आहे। आपण 22 ब्रास धरूया बांधकाम करण्यासाठी व आरसीसी कामासाठी। क्रश सँड 6,000 रुपये रेट धरला तरी त्याचे झाले 1,32,000 रुपये क्रश सँड साठी। त्यानंतर प्लास्टर साठी आपल्याला सँड लागणार, प्लास्टर सँड बांधकाम करण्यासाठी व आरसीसी कामासाठी क्रश सँड वेगळी लागणार आहे। आणि प्लास्टर काढण्यासाठी एक वॉशेबल सँड लागते, त्याला प्लास्टर सँड म्हणतो आपण। ती प्लास्टर सँड 10 ते 11 ब्रासच्या आसपास लागणार आहे। प्लास्टर सँडचा जो रेट आहे तो ब्रासचा आपण 8,000 रुपये धरलेला आहे। बांधकामासाठी जी सँड आहे, आरसीसी कामासाठी जी सँड आहे त्याचा रेट कमी असतो, आणि प्लास्टर जी सँड असते त्याचा रेट जास्त असतो बांधकामाच्या सँडपेक्षा। प्लास्टर सँडचा जो रेट आहे आपण खरेदीचा तो 8,000 रुपये ब्रासचा रेट धरलेला आहे। आपण 11 ब्रास धरूया लागणार आहे, त्याचे झाले 88,000 रुपये प्लास्टरच्या सँडसाठी। त्यानंतर खडी किती लागणार आहे? टोटल आरसीसी कामासाठी खडी 19 ते 20 ब्रासच्या आसपास लागणार आहे। खडीचा जो रेट आहे खरेदीचा तो आपण 5,000 रुपये ब्रासचा रेट धरलेला आहे। 20 ब्रासचे झाले 1,00,000 रुपये खडीसाठी। त्यानंतर वीट किती लागणार आहे? बाहेरील बांधकाम 9 इंच, वातील बांधकाम जर 4 इंच असेल तर वीट साधारणतः 23 ते 24,000च्या आसपास वीट लागणार आहे। विटांचा जो खरेदीचा रेट आहे आपण तो 8 रुपये एका विटाचा रेट धरलेला। आता वीट सुद्धा प्रत्येक गावामध्ये किंवा क्वालिटी प्रमाणे वेगवेगळा रेट आहे। 8 रुपये असेल, 9 रुपये असेल, 10 रुपये असेल, पण आपण एक 8 रुपये एका विटाची किंमत धरूया म्हणजे आपल्याला एक अंदाज लागेल। आपण 24,000 विटा धरूया 1500 स्क्वेअर फूटचं टोटल कन्स्ट्रक्शन करण्यासाठी। बाहेरील बांधकाम 9 इंच, आतील बांधकाम 4 इंच करण्यासाठी 23 ते 24,000 विटा लागू शकतात। 8 रुपये आपण एका विटाची किंमत धरूया, 24,000 विटांचे झाले 1,92,000 रुपये। त्यानंतर स्टाईल व ग्रेनाइटसाठी किती खर्च येऊ शकतो? मित्रांनो, जो तुमचा प्लॅन आहे 1500 स्क्वेअर फूटचा प्लॅन कसा आहे? आता स्टाईल तर तुम्ही सर्व रूम मध्ये बसवणार आहेत, किंवा स्टाईल तुम्ही कोणत्या कंपनीचं वापरणार, कोणत्या क्वालिटीचं वापरणार, कारण मार्केटमध्ये स्टाईल तुम्ही खरेदी करायला गेल्यानंतर
कंपनीवरती किंवा क्वालिटीवरती रेट वेगवेगळा असू शकतो. कारण व्हिडिओवरती भरपूर लोक कन्फ्युजन मध्ये येतील, का असं वाटेल की आम्ही ज्यावेळेस 1500 स्क्वेअर फूटचं काम केलं त्यावेळेस एवढा खर्च आला, तेवढा खर्च आला. मी तर तुम्ही मटेरियल कोणत्या क्वालिटीचं वापरणार आहे, कोणत्या कंपनीचं, त्यावरती टोटली खर्च डिपेंड असतो. पण आपण जे सर्व माहिती सांगितलेली आहे, जे रेट धरलेलं आहे, एक चांगल्या कंपनीचं धरलेलं आहेत आणि त्याचप्रमाणे तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्हाला करेक्ट एक अंदाज मिळू शकतो. टाईल ग्रेनाइटसाठी खर्च, आता ग्रेनाइट तुम्ही तुमचं जे 1500 स्क्वेअर फूटचं काम आहे तिथे कुठे कुठे वापरणार आहेत. आता नॉर्मली काय करतात, बरीच जे घरमालक असतात ते किचनवरती नॉर्मली वापरतात किंवा जिना टप्पे वापरतात. काही लोक काय करतात, काही जे मालक असतात ते डोर विंडोच्या जे फ्रेम असतात ते सुद्धा ग्रेनाइट मध्ये बनवतात, हा सुद्धा करतात. आपण हा टोटली खर्च धरलेला आहे ग्रेनाइटचा, स्टाईल वगैरे ग्रेनाइटचा टोटल स्टाईल तुमच्या टॉयलेट बाथरूम मध्ये स्टाईल असेल, सर्व रूम मध्ये स्टाईल असेल, किचन वरती स्टाईल असेल. आणि ग्रेनाइट तुम्ही ग्रेनाइट तुम्ही किचन वरती वापरणार असाल, जिना टप्प्यावरती वापरणार, डोर विंडोच्या जे फ्रेम आहेत तुम्ही ग्रेनाइट मध्ये बनवणार असाल, तर हा खर्च टोटली 1,40,000 रुपयापासून ते 1,50,000 रुपये या रेंज मध्ये येऊ शकतो. आपण जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये धरूया. त्यानंतर खिडकी दरवाजा स्लायडिंग साठी किती खर्च येऊ शकतो. आता तुमचा 1500 स्क्वेअर फूटचा प्लॅन कसा आहे, त्यामध्ये डोर किती आलेले आहेत, विंडोज किती आलेले आहेत, कारण डोर आल्यानंतर त्याला दरवाजे येणार आहेत. तुमचा दरवाजा तुमचं समजा स्लायडिंग आलं तर खिडकी आल्या तर त्याप्रमाणे स्लायडिंग सुद्धा वाढणार आहे. तुमचे जे चौकट असतील ज्याप्रमाणे म्हणजे तुमचे दरवाजे येणार त्याप्रमाणे दरवाजा बसवण्यास सुद्धा हा खर्च वाढणार आहे. पण नॉर्मली 1500 स्क्वेअर फूटचा जो प्लॅन असतो त्याप्रमाणे आपण एक अंदाज धरलेला आहे. खिडकी दरवाजा स्लायडिंगचा हा खर्च सुद्धा 1,40,000 रुपयापासून ते 1,60,000 रुपयापर्यंत येऊ शकतो, जरी तुम्ही मेन डोर चांगल्या क्वालिटीचा जरी धरला. कारण तुम्ही कोणता क्वालिटीचा दरवाजा खरेदी करणार आहेत, कारण बरेचसे लोक जो मेन दरवाजा असतो तो सुद्धा 40-50,000 रुपये सुद्धा खर्चाचा घेऊ शकतात. कारण क्वालिटीवरती आणि क्वालिटी तुम्ही कोणत्या प्रकारचा खरेदी करणार आहे त्यावरती खर्च डिपेंड असतो. एक नॉर्मली आपण रेट धरलेला आहे, मेन दरवाजा जर तुम्ही एक चांगला धरला तरी सुद्धा हा खर्च 1,40,000 रुपयापासून ते 1,60,000 रुपयापर्यंत येऊ शकतो. त्याचे आपण 1,60,000 रुपये धरूया. आता प्लंबिंगचा खर्च किती येऊ शकतो. प्लंबिंगचा खर्च तुम्ही प्लंबिंग ज्यावेळेस मटेरियल खरेदी करणार जाणार आहे ते सुद्धा कंपनीवरती आणि क्वालिटीवरती रेट वेगवेगळं असतं. जर तुम्ही चांगल्या ब्रँडचं चांगल्या क्वालिटीचं जर एकदम हाय प्रीमियम एकदम हाय क्वालिटीचं जर खरेदी केलं तर हा खर्च वाढू सुद्धा शकतो. पण आपण एक चांगल्या कंपनीचं जरी धरलं, मीडियम कंपनीचं एक चांगल्या कंपनीचं जरी धरलं तरी 1 लाख रुपयापासून ते 1,20,000 या रेंजमध्ये खर्च येऊ शकतो प्लंबिंगच्या मटेरियलसाठी. त्यानंतर इलेक्ट्रिकल मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो. इलेक्ट्रिकल मटेरियलसाठी 90,000 रुपये ते 1 लाख रुपये या रेंजमध्ये खर्च येऊ शकतो. मित्रांनो, या सर्वांची जर टोटल बेरीज केली, आता तुम्हाला सर्व माहिती सांगितली मटेरियल किती लागणार किंवा किती खर्च येऊ शकतो, या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला टोटली मटेरियल खर्चाचा अंदाज लागणार. टोटली चांगल्या क्वालिटीचं मटेरियल, एक मीडियम क्वालिटीचं पण चांगल्या क्वालिटीचं मटेरियल जरी तुम्ही खरेदी केलं तरी याचा टोटली खर्च 17,43,500 रुपये, म्हणजे एक लमसम तुम्हाला आकडा धरायचा असेल अंदाज येण्यासाठी तर एक 17 लाख रुपये तुम्ही धरू शकता. 17 लाख रुपये तुम्हाला मटेरियलसाठी खर्च येऊ शकतो. आता कामगार खर्च किती येऊ शकतो. टोटल कामगार खर्चामध्ये टोटल आरसीसी काम असेल म्हणजे सेंटरिंग काम असेल, बांधकाम प्लास्टरचं काम असेल, प्लंबिंग असेल, टाईल बसवण्याचं असेल, इलेक्ट्रिकल असेल, पेंटिंग असेल, सर्व कामाचा जो रेट आहे आपण तो 490 रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे. टोटल कामाचा जेवढे तुमचं कन्स्ट्रक्शन आहे त्याप्रमाणे आपण आपलं काम आहे 1500 स्क्वेअर फूटचं 490 रुपये जरी आपण रेट धरला तरी त्याचे झाले 7,35,000 रुपये. आता 490 रुपये जो रेट आपण धरलेला आहे मित्रांनो, हा रेट काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो, गावाप्रमाणे वेगवेगळा असू शकतो, शहरी भागाकडे ग्रामीण भागाकडे वेगवेगळा असू शकतो. तुमचा प्लॅन कसा आहे त्यावरती टोटल हा रेट जो असतो, जो कामगारचा रेट असतो पर स्क्वेअर फूटचा तो ठरत असतो. पण आपण एक ॲव्हरेज काढलेला आहे 490 रुपये पर स्क्वेअर फूट. 1500 स्क्वेअर फूट जरी आपण धरला, 1500 स्क्वेअर फूटचं आपलं कन्स्ट्रक्शन आहे, 490 रुपये जरी आपण रेट धरला तरी त्याचे झाले 7,35,000 रुपये. आता या दोन्हीची बेरीज केली तर मटेरियल खर्चाची आणि कामगार खर्चाची बेरीज केली तर आपल्याला अंदाज लागणार टोटली मटेरियलचा खर्चाचा आणि कामगार खर्चाचा टोटली अंदाज लागणार आहे. बेरीज किती येणार आहे 24,78,000 रुपये. मित्रांनो, 1500 स्क्वेअर फूट जर तुम्हाला घर बांधायचं असेल तर 24,78,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो. समजले मित्रांनो, तुम्हाला एक आकडा समजला, 24,78,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो. म्हणजे 24 ते 25 लाख या दरम्यान
खर्च येऊ शकतो. मित्रांनो, सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी सांगितलेली आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करायला आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.